नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजा करताना त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे। त्याचबरोबर निर्माल्य, नैवेद्य यांचं काय करावे, फुलांच्या कळ्या देवांना वाहाव्यात का, फूल वाहण्यापूर्वी पुष्पशुद्धी कशी करावी, अक्षता कशा असाव्यात आणि प्रदक्षिणा कशी मारायची याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणून घेता येईल। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, दररोज आपण उठल्यानंतर स्नान वगैरे करून देवपूजा करतो। देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे। देवपूजा करताना काही जणांकडून काही चुका होतात किंवा काही जणांना देवपूजा कशी करावी याची शास्त्रोक्त माहिती नसते। जाणून घेऊया देवपूजा करताना कशी आणि काय काळजी घ्यावी ती। तर देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत, त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील। घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे। दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते। देवांची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छाही पूर्ण होण्यास मदत मिळते। सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे। देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी। कपाळाला गंध लावून घ्यावा, समई आणि उदबत्ती लावून घ्यावे आणि समईला गंध लावून घ्यावा। त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी। सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवांना टिळा लावावा। तसेच सगळ्या देवांना फुलं वाहावेत। नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर निरंजन लावून आरती करावी। तर ही झाली देवपूजा कशी करावी याची माहिती। तर देवांची पूजेसाठी काही नियम आहेत, ते आता आपण पाहूया। देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी। देवांची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे, तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे। पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा, गंध जरूर लावावे। पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे। देवपूजा करताना मध्येच उठून जाऊ नये। पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी। शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा। तुपाचे किंवा तेलाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे। विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करून ठेवावे। नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे असावी। पूजेच्या वेळी कधीही एक दिव्याने दुसरा दिवा लावू नये। देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये, तसेच एका हाताने सुद्धा नमस्कार करू नये, तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये। तर पूजेचं संपूर्ण फळ मिळावं अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते। ज्या देवी देवतांची आपण दररोज मनोभावे पूजा करतो त्या देवतांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरादारावर या देवी देवतांची कृपादृष्टी नेहमी राहावी अशी आपली प्रत्येकाची मनोकामना असते। आणि यासाठीच देवपूजा झाल्यावर आपल्याला एक छोटीशी गोष्ट नक्की करायची आहे। अगदी दररोज लक्ष ठेवून म्हणजेच आवर्जून ही गोष्ट केल्यामुळे देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात। देवपूजेचं संपूर्ण फळ त्यामुळे आपल्याला प्राप्त होतं आणि मानसिक शांतीसुद्धा निर्माण होते। आपल्यापैकी बरेच जण देवपूजा करतात, पण प्रत्येकालाच मानसिक शांती लाभते असं नाही, तर ती लाभणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे। त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला नक्की करायची आहे। आपण आपल्या दैनंदिन सवयीमध्ये दररोज सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा किंवा समई लावत असतो आणि हा जो दिवा किंवा समई असते ही आपण चुकूनसुद्धा फुंकून विझवायची नसते। आपल्या घरी आपली जी लहान मुलं असतात तर त्यांनासुद्धा हळूहळू तशी शिकवण आपण द्यायची असते की दिवा असा फुंकून विझवायचा नसतो। मोठ्यांनीसुद्धा असं चुकूनसुद्धा करू नका। जर आपण दिवा किंवा समई देवापुढे आपण जो काही दिवा, समई, नंदादीप जे काही लावलेलं असेल ते जर फुंकून विझवलं तर देवी देवता आपल्यावर नाराज होतात, म्हणजेच रागावतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागू शकतात। त्यामुळे आपण या गोष्टी टाळल्या पाहिजेत। आता निर्माल्याबद्दल बघूया।
बहुतेक जण नित्य पूजेतील निर्माल्यांचे काय करतात हा एक गांभीर्याने पाहण्याचा विषय आहे। किंबहुना निर्माल्याकडे पाहण्याची भाविकांची दृष्टी कशी असली पाहिजे याचे काही विशेष नियम शास्त्रकारांनी आखून दिलेले आहेत, याकडे आपण कानाडोळा करताना दिसून येतो। तर पहिला नियम आहे, नित्य पूजेतील निर्माल्य हे एकत्रितपणे जमा करून वाहत्या प्रवाहात विसर्जित करणे आवश्यक असते। तथापि अनेक लोक देवाला वाहिलेली फुले दुसऱ्या दिवशी कुठेतरी फेकून देतात। असे करण्याने मोठा दोष निर्माण होतो असे शास्त्रकार सांगतात। भगवंताच्या अंगावर सुशोभायमान असणारी फुले ही पवित्रतम व वंदनीय असतात। ती पायदळी येणार नाहीत याची काळजी घ्यावी। आपण नित्य पूजेतील पुष्पांचे, दुर्वांचे निर्माल्य किती काळजीपूर्वक विसर्जित करावे याचा सर्वांनी सातत्याने विचार करावा। माझ्या अनुभवात आणि पाहण्यात आलेली 1-2 उदाहरणे मी तुम्हाला सांगतो। आपण खाऊन पिऊन सुखी राहावे, ऐश्वर्यात लोळता यावे म्हणून अनेक जण देवता पूजन करतात। एका कुटुंबाने एकदा श्री सत्यनारायण महापूजा विधी केला। त्या दिवशीचा त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता। परंतु दुसऱ्या दिवशीचे काय? सकाळी दरवाजात पाहिले तर सर्व पूजेचे साहित्य निर्माल्य भरून एका पिशवीत भरले होते आणि कचरा वाहून नेणाऱ्या बादली समवेत पूजेचे केळीचे खांब व फुले यांची कचराकुंडीत रवानगी करण्यात आली होती। असल्या भक्तांपेक्षा नास्तिक मनुष्य प्राण्यास अधिक गती मिळणार असे समजावे। उपासनेच्या नावाने काही अर्धवट गोंधळ घालण्यापेक्षा तुम्ही काहीच केले नसते तर बरे असे म्हणण्याची पाळी बरेच लोक आणतात। देवळात जाणारे भक्तसुद्धा स्वतःला पुजाऱ्याकडून देवाच्या अंगावरचे फूल मिळावे अशी प्रार्थना करीत रेंगाळत राहतात। फूल मिळताच याच फुलाची मी अपेक्षा केली होती असे म्हणून तो अनुभव सर्वांना सांगतात। परंतु पुढे त्या पवित्रतम फुलाचे रीतसर विसर्जन करतात काय? आपण असे पवित्र निर्माल्य प्रसाद रूपाने मिळाल्यास त्याचे काय करता हे आठवून पहा। आपल्या हातून काही चूक तर होत नाही ना? भगवंत वंदनीय तर आहेच आणि त्याच्या मूर्ती विग्रहावरचे निर्माल्यही पूजनीय आणि सामर्थ्यदायक आहे। सुकलेले फूल म्हणून ते कुठेतरी फेकून देण्याचा दोष अंगी येऊ देऊ नये। देवाच्या निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावा, ते पायदळी येणार नाही याची योग्य काळजी घ्या। निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे असते असं शास्त्र सांगते। पूर्वी लोकसंख्या कमी होती, नद्या नाल्यातील पाणी पावसाळा संपल्यानंतर सुद्धा वाहत असत। त्या काळी निर्माल्य पाण्यात सोडणं तरी पर्यावरणाचा समतोल अबाधित राहत असे। परंतु सध्या परिस्थितीत कित्येक टन निर्माल्य तयार झाले तर नदीचा प्रवाह तसेच नदीचं पाणी प्रदूषित होतं। नदीमधले जे जीव जंतू प्राणी आहेत त्यांनासुद्धा त्रास होतो। म्हणूनच निर्माल्य पायदळी तुडवलं जाणार नाही याची काळजी घ्यावी व निर्माल्य उत्तम प्रकारचं सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरावं। दुसरा पर्याय, पूजा करताना कमीत कमी पानं वापरावीत म्हणजे निर्माल्य कमी प्रमाणात तयार होईल। जर तुम्हाला निर्माल्य टाकायला कुठे जागा नसेल तर तुम्ही कुंडीत ते खत म्हणून वापरू शकता किंवा कुंडीत टाकून त्याच्यावर आपण माती टाकून खत म्हणून आपण ते बनवू शकतो। हे झालं निर्माल्याबद्दल। आता नैवेद्य जे आहे ते तुमच्याकडे गाय नसेल तर ते तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकता। हेही नसेल तर तुम्ही जमिनीमध्ये याला पुरून देऊ शकता। आता जरी तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा शहरामध्ये तुम्हाला हे नैवेद्य वगैरे तुम्ही गायीला देऊ शकत नसतील तर तुमच्याकडे मातीच्या कुंड्या तर असतीलच, तर त्या कुंड्यांच्या मातीमध्ये तुम्हाला हे पुरून देता येईल किंवा अशा ठिकाणी मातीमध्ये तुम्ही ते पुरा की ज्यामुळे कुणाचा पाय तिथे पडणार नाही। मातीमध्ये आपण ह्याचे विसर्जन केल्यामुळे काय होतं, त्याचे रूपांतर खतांमध्ये होऊन जाईल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही, कारण आपण कोणत्याही जीवाला आपण केलेल्या गोष्टींमुळे त्रास होऊ दिलेला नाही। त्यामुळे हा दोष तुम्हाला अजिबात लागणार नाही। तर या गोष्टी होत्या नैवेद्याबद्दल। मंदिरात देवदर्शन झाल्यावर आपली पावले नकळत प्रदक्षिणेच्या मार्गाने वळतात। मंदिरात जेव्हा पूजा अर्चा केली जाते, शंखनाद केला जातो, घंटानाद होतो आणि मनात पवित्र विचाराने कोणतीही व्यक्ती देवासमोर उभा राहतो, तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। मूर्तीच्या कक्षेतील हीच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी प्रदक्षिणा घातली जाते।
प्रदक्षिणा हे तपाचरण आहे, देवतेचा आराधनेचा एक भाग आहे. म्हणून प्रदक्षिणा घालताना काया वाचा मनाने नामस्मरण करत तेथील वातावरणाशी एकरूप होणे इष्ट ठरते. देह, बुद्धी, चित्त व वाणी यातील विकार दूर होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करत प्रदक्षिणा घातली जाते. ही प्रदक्षिणा आपल्या उजव्या बाजूने घातली जाते. प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात. घरामध्ये जे देवघर असेल तर त्याच्या शेजारी जागा खूप अपुरी असेल. काही लोकांकडे असं देवघर असेल की ते त्यांनी भिंतीजवळ ठेवलेलं असेल. काही जणांकडे भिंतीला अडकवले जाते देवघर, तर अजिबात असं करू नका. तुम्ही भिंतीला टेकून तुमच्या देवघराची स्थापना करू शकता, पण वरती देवघर तुमचं किंवा तुमचा देवारा अडकून ठेवू नका. आणि काही जणांकडे असं देवघरसुद्धा असतं की भरपूर जागा असते, मोठ्या घर बांधलेलं असेल, बंगला असेल, तर जे देवघर आहे ते मंदिरा टाईप ते बांधतात. त्यामुळे प्रदक्षिणा घालायला पूर्ण जागा मिळते. खरं तर तुम्हाला प्रदक्षिणा जर तुमच्या देवघरात मारायची असेल तर ती पूर्ण मारलीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा मारू शकता. तर तुमचे देवपूजा झाल्यानंतर तुम्ही स्वतःला प्रदक्षिणा घालू शकता. आणि जर तुमचं देवघर मोठं असेल की ज्याच्या मागून सुद्धा जायला जागा असेल, मंदिरा टाईप तुमचं देवघर असेल, तर तुम्ही पूर्ण प्रदक्षिणा मारू शकता. आणि जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जातात तेव्हासुद्धा तुम्ही स्वतःला प्रदक्षिणा मारली तरी काही हरकत नाही. किंवा मग मंदिराचे तिथे प्रदक्षिणा मारायला जागा असते तर पूर्ण प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता. फक्त शंकराच्या किंवा महादेवाच्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथे अर्धी प्रदक्षिणा आपल्याला मारायची असते. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवावे. काही कारणामुळे जर तुम्हाला प्रदक्षिणा मारणं शक्य झालं नाही, आपल्या घरात देवघर आपल्या भिंतीशी आहे, तर तिथे प्रदक्षिणा आपल्याला घालता येत नाही, तर त्यावेळी तुम्ही स्वतःला सुद्धा प्रदक्षिणा घातली तरी चालेल. त्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रदक्षिणा घालण्याचा पुण्य प्राप्त होतो. आता देवांना फुलं कशी वाहायची ते आपण पाहूया. आता आपल्या अंगठ्याजवळचं बोट हे सर्व प्रकारच्या शुभ कामना किंवा शुभ कार्यांना वर्ज्य मानण्यात आले आहे. म्हणूनच फुलं वाहताना अंगठ्याजवळचं बोट म्हणजे ज्याला आपण तर्जनी म्हणतो, तर ती फुलांना अजिबात लावायची नाही. फुलं अंगठ्याने किंवा मध्यमाने म्हणजे मधलं जे बोट आहे त्याने किंवा मग मधल्या बोटाचे शेजारचे बोट जे अनामिका आपण म्हणतो तर त्याने वाहिले तरी काही हरकत नाही. अंगठ्याजवळचं जे बोट आहे त्याचा अजिबात स्पर्श आपल्याला फुलं वाहताना किंवा गंध उभारताना होऊ द्यायचा नाही आहे, याची काळजी घ्या. तसेच फुलांच्या कळ्या कोणत्याही देवीला किंवा देवाला वाहिल्या जात नाहीत. मात्र आपण जलकमळ किंवा जलकमळाच्या कळ्या देवी देवतांना वाहू शकतो. जलकमळ सोडून कोणत्याही फुलांच्या कळ्या आपण देवी देवतांना अर्पण करू शकत नाही. फुलं वाहण्यापूर्वी अनेक लोक पुष्पशुद्धी करून घेतात. तर फुलं वाहताना देवाला फुलं वाहण्यापूर्वी पुष्पशुद्धी करणे खरंच गरजेचं आहे. मात्र प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. आपण एक छोटीशी गोष्ट यासाठी नक्की करणार आहोत. यासाठी आपल्या हातामध्ये जेव्हा आपण देवाला व्हायला फुले घेतो तर त्या फुलांवर थोडंसं आपल्या हाताने पाणी शिंपडायचं आहे. थोडंसं ज्या ठिकाणी आपण फुलं ठेवलेलं आहेत त्या पात्रामध्ये, त्या टोपलीमध्ये त्या फुलांवर थोडंसं पाणी शिंपडायचं. त्यांना थोडासा गंध लावायचा. म्हणजे तुमच्याकडे जर चंदन असेल त्याचा गंध तुम्ही लावू शकता किंवा हळदी कुंकू त्या फुलांना लावू शकता. आणि अंगठा आणि मधल्या बोटांना फुलं आपल्याला उचलायचे आहेत आणि आपण ज्या देवी देवतेची पूजा करतो त्यांना अर्पण करायचे आहेत. यामुळे सुद्धा पुष्पशुद्धी घडून येते. किंवा आपण फुलं वाहताना हळद कुंकू लावून त्या फुलाला हळद कुंकू लावून जर आपण देवांना वाहिले तरी चालते. आता आपण पाहूया अक्षतांबद्दल. अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यात सांगितले आहेत. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल तर त्याऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरण पूजा इत्यादी पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे. लग्नमुंजीच्या प्रसंगी वधूवरांच्या आणि
मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकतात। वधूवरांवर अक्षता टाकण्याची ही पद्धत पुरातन आहे। अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जात असे। वधूवरांचा विवाह संततीने सुफलित व्हावा हा उद्देश त्यात आहे। याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूताखेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधूवरांना भूताखेतांची दृष्ट लागू नये म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकतात। या मंगल अक्षता तांदूळ, ज्वारी इत्यादी कोणत्याही धान्याच्या असू शकतात। अक्षतांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अक्षतांचे महत्त्व देवपूजेमध्ये खूप आहे। तर अक्षता म्हणजे काय? तर अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ। बरेच जण काही तांदूळ आपल्या घरामध्ये असतील तेच अक्षता म्हणून वापरतात, तर असं करू नये। अखंड म्हणजे न तुटलेला जो तांदूळ असतो त्याला अक्षता म्हणतात। जर तुम्ही सुद्धा देवपूजेत वापरताना पूर्ण म्हणजे अखंड जो तांदूळ आहे तोच अक्षता म्हणून वापरा। तुटलेला तांदूळ अक्षता म्हणून वापरू नका। आता यामध्ये सुद्धा तुम्हाला काही बदल करता येतील, जसं की तुम्ही बाकी देवी देवतांची जेव्हा पूजा करतात तर या अक्षता तुम्ही हळदी आणि कुंकू मिश्रित करून म्हणजे रंगीतसुद्धा करू शकता। हळदीने, कुंकुवाने किंवा हळदी कुंकू एकत्रित करून त्यांना जो काही रंग प्राप्त होईल तर तसा सुद्धा तुम्ही अक्षता वापरू शकता। फक्त महादेवांची किंवा शंकरांची जी पूजा असते तेव्हा जर तुम्हाला अक्षता व्हायचे असतील तर त्या पूर्ण पांढऱ्या राहू द्या, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा रंग लावू नका। हळदी कुंकू त्यामध्ये मिक्स करू नका। तुळशीमध्ये आपण जर शालिग्राम ठेवलेला असेल तर शालिग्रामला म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळेस, तुळशी विवाहाच्या वेळेस शालिग्रामवर आपण त्या अक्षता त्यांच्यावर टाकत असतो, त्या केल्या तर चालतील, पण इतर वेळा त्यांच्यावर म्हणजे शालिग्रामवर अक्षता वाहू नये। त्यांच्या मस्तकावर आपल्याला फक्त अक्षता ठेवून द्यायचं आहे। तर हे होतं अक्षतांबद्दल। तर मंडळी, आजचा आपला विषय होता देवपूजा झाल्यानंतर आपण नक्की काय करावे। हिंदू धर्मशास्त्र असं मानतं देवपूजा झाल्यानंतर आपण कमीत कमी आपले डोळे बंद करावेत आणि आपण ज्या देवी देवतांना स्थापन केलेलं आहे आपल्या देवारामध्ये त्यांना आपल्या हृदयामध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा। जे आपलं अंतरात्म्यात आहे, आपल्यामध्ये आहेत असा प्रयत्न आपण करायचा आहे। म्हणजे जेव्हा आपण डोळे मिटतो तर त्या देवी देवतांची मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे। लक्षात ठेवा, मनापासून केलेली प्रार्थना ही कधीच वाया जात नाही। त्यामुळे ज्या देवी देवतांची स्थापना आपल्या घरामध्ये आहे, ज्यांना आपण आपला आराध्य देवता मानतो, तर त्यांना आपल्या हृदयामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे नक्कीच तुमची जी प्रार्थना आहे, तुमची जी देवपूजा आहे, तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या देवी देवतांपर्यंत पोहोचतील आणि ते त्या पूर्ण करण्याचं सुद्धा काम करतील। एक छोटीशी गोष्ट दररोज करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर लगबगीने कधी उठून जाऊ नका। तुमच्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होऊ नका। देवपूजा झाल्यानंतर थोडा वेळ डोळे बंद करा, 1-2 मिनटं का असेना ध्यान जरूर करा। ध्यान करणे आपल्या मानसिक शांतीसाठी खूप आवश्यक आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी 5-10 मिनटं त्या परमेश्वराला, त्या परमात्म्याला स्वतःमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा। आपल्या हृदयामध्ये आहे तो किंवा आपल्यामध्ये वास करत आहे असा अनुभव तरी तुम्ही कराच। नक्कीच देव तुम्हाला सुद्धा तुमच्यामध्ये आहे असं सुद्धा तुम्हाला कळेल। म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांचं नामस्मरण करतात तर तुमच्या हृदयामध्ये तुमचा देव उतरलेला आहे याचा तुम्हाला साक्षात अनुभव येईल। साक्षात तुम्ही अनुभव कराल की देवाचा तुम्हाला अनुभव आलेला आहे। तुम्ही जे म्हणता ना की देव नाही आहे, देवाचा अनुभव आम्हाला कधीच आलेला नाही, देव कुठे दिसतो का, तर हे करून बघा। तुम्ही जेव्हा खरोखर अगदी मनापासून तुमच्या हृदयापासून प्रार्थना करतात तर नक्कीच देव तुमच्यामध्ये वास करतो हे तुम्हाला कळेल। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। त्यांनासुद्धा देवपूजेचे नियम माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा देवपूजेचा पूर्णपणे फायदा घेऊ द्या। मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।